Rama
सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणस्पर्शाने तीर्थक्षेत्र ठरलेल्या आणि सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या तपश्चर्याने तपभूमी ठरलेल्या या श्री क्षेत्र सज्जनगडावरती श्री रामदास नवमी उत्सवाच्या निमित्तानं अनेक जे कार्यक्रम, त्यापैकी संध्याकाळच्या वेळेला हेच मांडलेलं कीर्तन, या कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नेहमीप्रमाणे नमस्कार करतो. भगवंताची सद्गुरुनाथांची कृपा आपल्यावर, आपल्या संपूर्ण कुटुंबावर व्हावी आणि ती अखंड राहावी असं ज्यांना मनापासून वाटतं आणि त्यासाठी भगवंताला आवडणारं जे वागणं आहे ते आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, पुष्कळ विद्वान, अत्यंत महान लोक इथे बसले आहेत. परमादरणीय श्री कोटणीस महाराजांना नमस्कार करतो. परमादरणीय रसिकाताईंना ज्या सकाळी पारायण चालवतात, संपूर्ण कुटुंबात समर्थ सेवेत अर्पण आहे, त्या सर्वांना अभिवादन करतो. माझे मित्र श्री राघवेंद्र बुवा, उत्तम कीर्तनकार आणि समर्थ संप्रदायाचे ललांभूत व्यक्ती म्हणून सगळेच जण त्यांच्याकडे पाहतात, त्यांना नमस्कार करतो. माझे मित्र प्रतीक बुवा आहे, मला लहानपणापासून ओळखणारे पुष्कळ लोक इथे आहेत, सर्वांना अभिवादन करतो. आणि काल म्हटल्याप्रमाणे लेकराचं हे बोलणं ऐकून घ्या या भावाने कीर्तनाला सुरुवात करतो. मनुष्य देहानं जे जगत असतो ते त्याचं प्रारब्ध असतं आणि तो जो विचार करत असतो ते त्याचं क्रियामान असतं. प्रारब्धात कोणताही बदल करता येत नाही, पण विचारामध्ये योग्य तो बदल करता येतो. नाहीतर क्रियमाण कर्म स्वातंत्र्य या शब्दाला अर्थच राहणार नाही. सगळ्या संतांच्या वाङ्मयाला किंवा वेदा वाङ्मयाला तू अमुक कर त्या बोलण्याला काही अर्थच राहणार नाही, फक्त प्रारब्ध प्रारब्ध म्हटलं तर. मना सज्जना भक्ती पंथेची जावे या बोलण्याला काय अर्थ राहील सांगा, जर आपल्याला भक्ती पंथानं जाणं शक्य नसेल तर. म्हणून ज्याला आपली प्रगती व्हावी वाटतं, ज्याला आपलं कल्याण व्हावं वाटतं, त्यांनी कशात बदल करावा तर आपल्या विचारांमध्ये बदल करावा. समर्थांची प्रसिद्ध ओवी आहे दासबोधातली, अगदी प्रसिद्ध ओवी आहे की विचारे इहलोक परलोक, विचारे होत असे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. इहलोकातलं कल्याण सुद्धा विचाराच्या साहाय्याने शक्य आहे. पण काही गोष्टी बदल करता येतो आणि काही गोष्टी बदल करता येत नाही, आणि याचा विवेक जो आहे तो आपल्याला विचाराने मिळतो की यात बदल होणार नाहीये आणि यात बदल होणं शक्य आहे, त्याकरता कोणते प्रयत्न करावेत यालाही विचार. या विचाराचा प्रभाव जेव्हा आचारावर येतो त्यावेळेला आपोआपच आपलं ऐहिक जीवन सुद्धा समाधानी होतं. सुखी होईल की नाही हा वेगळा भाग आहे, पण समाधानी होतं, आतून आपण समाधानी राहतो. आमच्या कबीरांचं अत्यंत छान वचन आहे, ते म्हणाले शांत मन हीच काशी आहे. काशीत जाण्याची काही गरज नाही, तुम्ही शांत मनाला करू शकला की आपोआप जिथे तुम्ही असाल ते ठिकाण काशी क्षेत्र होतं. काशी क्षेत्र हे सगळ्यात जुनं क्षेत्र, जगातलं पहिलं तीर्थक्षेत्र काशी आहे. विश्व बनत असताना काशी सगळ्यांना बसवली असं शिवपुराणामध्ये वर्णन आहे. आणि हे शांत मन तात्पुरतं शांत नव्हे तर अंतर्बाह्य ही शांतता आपल्याला लाभावी, याच्याकरता करावं काय तर विचार करावा. म्हणले आम्ही तेच करतो इतके वर्ष. जेव्हा झोप येत नाही तेव्हा काय करतो आपण, आणि जिथं विचार झालेला असतो तिथे कीर्तनात झोप येते. विचार याचा अर्थ असा, वि हा शब्द आहे, विशिष्ट आचरण करण्याची दिशा देणारी गोष्ट याला विचार असं म्हणतात. विशिष्ट दिशा मिळाली पाहिजे माझ्या जीवनाला की तू हे करू नकोस, तू हे कर. जीवनामध्ये प्रसंगाने काही वेळेला विचार मिळतो, काही वेळा प्रसंग नाही घडत, आपला पण विचार करायचा असतो. प्रसंगाचीच वाट बघितली पाहिजे का. कालिदासाच्या जीवनामध्ये प्रसंग घडला. कालिदास हा आधी साधा गोरखी होता, दिसायला फक्त चांगला होता, गोरा गोमटा, आणि म्हणून कुणीतरी त्याला एका ट्रॅप मध्ये अडकवलं. काहीतरी मोठी गोष्ट आहे, त्या गोष्टीत आपल्याला आता जायचं नाही, फक्त कालिदासाची
भूमिका फक्त सांगतो की त्याला एका छान राजकन्येसमोर आणून त्या एका प्रधानाने उभं केलं, त्याचा अपमान केला होता राजाने, याचा त्यांनी उट्ट काढायचं ठरवलं होतं. आणि ती राजकन्या अत्यंत सुंदर होती, सरळ व्यवस्थित लग्न झालं आणि हाही दिसायला चांगलाच होता. आणि मध्ये तो अंतरपाठ ठरला गेला, सगळं झालं आणि खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे असं त्या प्रधानाने त्याच्या विरुद्ध, त्याच्या बाजूनं, जसं ते मीडियावर उठवतात ना, पैसे दिले की आपणही हे करू शकतो किंवा हे साक्षात्कार घेतात का, मीडियाला पैसे द्यायचे करतात ते लोक. असं मी ऐकू नाही बरं, आपल्याला काही त्याचा अनुभव नाही. असं काहीतरी केलं त्यांनी आणि खूप भाग्य आहे. राजालाही वाटायला लागलं, त्या राणीला, त्या राजकन्याच्या आईलाही वाटायला लागलं, सगळं काही झालं. आणि जी सुहाग रात असं म्हणतो आपण, त्या पहिल्या रात्री जेव्हा ती राजकन्या त्या राजवाड्यामध्ये, तिच्या अंतःपुरात त्या खोलीमध्ये गेली, त्या शयनगृहामध्ये गेली जिथं याला आधी घेऊन बसवला होता, पोचवला होता. मोठं शयनगृह पाहिल्यावर त्या कालिदासाला असं वाटलं किती जागा वाया घालवली, इथे 10 म्हशी बसल्या असते. काय माणूस आपला उद्योग घेऊनच सगळीकडे जात असतो. इथे 15 गायी बसल्या असते, इथे वासरं बसली असती. आपल्याला काय करायचंय, कोणाचं तरी असेल. त्यांना आपली घोंगडी होती, ती घोंगडी अंतर्गत कोपऱ्यात झोपला, पण आली ती. आणि यानंतर त्याला विचार सुचला आणि अत्यंत बुद्धिमान होती राजकन्या. तिला लक्षात आलं की आपली फसवणूक झाली. काही बोलली नाही, याची काही चूक नाहीये, याला तिला दोष द्यायचा. फक्त तिला घाबरवण्याकरता तिनं तलवार काढली आणि त्याच्या अशी हनुवटीला टेकवली. इथून खाली उडी मारून लगेच निघून जायचं, नाही तर ठार मारीन मी तुला. का म्हणजे चालता हो. आणि अपमान एवढा समजणे इतका शहाणा होता की आपला अपमान आहे. तिथून उतरला तो आणि निघून गेला. कालिदास हे नाव नंतर पडले, त्याचं त्यावेळेचं नाव सुद्धा नाही. आणि एका वैराग, अगदी मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये कुणीही त्या मंदिरात येत नाही. अशा मंदिरामध्ये जाऊन पोहोचला आणि कुठले देव आहे त्याला तेही माहिती नाही. तिथे जाऊन पोहोचला तर देवीची मूर्ती होती. तिच्या समोर जाऊन ढसा रडला. आई, माझी काय चूक होती? मला त्या गुराख्याच्या कामावरून काढून तिथे नेऊन बसवलं. मी काय केलं होतं या? मला गोड बोलून तुला अमुक मिळेल, हे मिळेल, ते मिळेल म्हणून मला सांगितलं. माझं काय चुकलं सांग? मोक्षामोक्ष रडला आणि शेवटी त्यानं समोर जे काही फळं चिरायच्या चाकू सुरे होते त्यातली एक सुरी घेतली आणि आपली जीभ कापली आणि जगदंबेच्या पायावर वाहिली. त्यामुळे कोणी उपास नाही, पण केली त्यानं त्या मध्ये केली त्या. आणि त्याचा तो काय जगदंबा प्रगट होण्याकरता जो काही गरज असते, आपलं चित्त जेवढं पेटण्याची तेवढं पेटलेलं होतं चित्त. आणि देव बाहेरून कुठून प्रगट होतो ही कल्पना आहे, तो आपल्या चित्तातच आहे. कुठे आहे? हृदयेषु तिष्ठते, आपल्या हृदयामध्ये आहे. हृदय म्हणजे बायोलॉजिकल हार्ट नव्हे, सूक्ष्म देहाचं हृदय. स्थूल देहाचं हृदय ते इकडे आहे आणि सूक्ष्म देहाचं हृदय ते बरोबर इथे आहे. 2 हृदय आहेत आपल्याला योग वासिष्ठामध्ये सांगितले. 2 हृदय आहेत प्रत्येकाला. एक शरीराचं, स्थूल शरीराचं आणि एक सूक्ष्म शरीराचं. ते हृदय आहे, त्या हृदयात परमात्मा आहे. आणि ते इतकं गरम व्हावं लागतं की तो बॉईल झाला पाहिजे. बॉइलिंग पॉइंट आहे ना प्रत्येक गोष्टीचा. उत्कीलन बिंदू आहे प्रत्येकाचा, उकळण्याचा एक बिंदू आहे. शिस कधी गरम होतं, सोनं कधी गरम होतं, तेवढं ते पॉट गरम केलं की त्यातलं ते गरम होतं. तसं तेवढं ते गरम झालेलं होतं चित्त, त्याचं हृदय. आणि त्यामुळे जगदंबा प्रगट झाली. समोरच्या मूर्तीत त्यानं भावल्यामुळं त्यातनं प्रगट झाली. त्यातलं विज्ञान सांगतात ते. त्यातनं काय प्रगट झाली? कारण त्यात ती आहे असं त्याला वाटत होतं. म्हणून आपल्याला जे वाटतं ते होतं, म्हणून चांगलं वाटून घ्यायचं असतं. असे हो जय अंतरिभाव. आणि सांगितलं, कृपा केली त्याच्यावर, जीवनच बदललं त्याचं. डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा, आता हे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या वरती ग्रंथालय आहे. पूर्वी मंदिराच्या इथे ग्रंथालय असायचे. देवाची पूजाही झाली पाहिजे आणि आपल्या लिटरेचरचा अभ्यासही झाला पाहिजे.
ही व्यवस्था होती. समर्थांची मंदिरं अशी होती, समर्थ वर्णन केलेलं आहे. शेकडो ग्रंथ आपल्या शिष्यांकडून समर्थांनी लिहिले. आपला संप्रदाय हा भोजन भाऊ होणार नाही याची समर्थांनी फार काळजी घेतली. सतत अभ्यासात अभ्यासाची करीत जावा. काय अभ्यासाची एकदम एकांत अखंड एकांत सेवा अभ्यासाची करीत जावा. वेळ सार्थक करावा जनासहित. आणि ते ग्रंथालय आहे, वरती जा. स्पेशल तुला आशीर्वाद देते. तू ज्या ज्या ग्रंथाला टच करशील, स्पर्श करशील, त्यातलं सगळं तुला स्पर्शानेच येईल. नाही आहे ना ते ऍपलचे फोन फक्त समोर धरले की याचा नंबर त्याला कळतो म्हणे. म्हणलं आमच्याच फोनचा नंबर आम्हाला कळत नाही, असा आमचा फोन. टच नुसता कसा असेल विज्ञान सांग. आणि असा स्पर्श केल्याबरोबर तो गेला वरती. आईची आज्ञा म्हणत वरती गेला आणि असा 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 सगळ्या 4 वेदांना स्पर्श केला, 18 पुराणांना स्पर्श केला, महाभारताला स्पर्श केला. जेवढे ग्रंथ म्हणून होते, त्या भाष्य ग्रंथ होते, त्या सगळ्याला स्पर्श करीत 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 पहाट झाली. आणि आता सूर्योदय होणार. आता संपला तो भर तेवढाच होता. तेवढा वेळच चालेल. ओटीपी असतं ना ते, तेवढाच वेळ 10 मिनिटं. आणि मग खाली आला आणि खूप रडला. आई किती कृपा केलीस. कारण आता त्याला तिच्या कृपेचा दर्जा कळला का विचारामुळं. आणि त्या दिवशीपासून तो, आई मी दुसऱ्या कुणाचा नाही, मी तुझा आहे. आणि नाव धारण केलं कालिदास. ज्या कालिदासांची काव्य पाहिल्यानंतर गॅटेसारखे कवी डोक्यावर ते काव्य घेऊन नाचले. ते काल कसे होते आणि आज कसे झाले याचं एकमेव कारण जर काय असेल तर त्यांचा बदललेला विचार. म्हणून काही सांडावे लागत नाही. समर्थ म्हणाले काही मांडावे लागत नाही. भगवे कपडे काढून पांढरे, पांढरे काढून भगवे, काही गरज नाही. समर्थ सांगताय काही बुवा अमुक अमुक भांडी बाजूला ठेवायची, अमुक अमुक भांडी ठेवायची तिथे. मग काय करायचं, स्वयंपाकाची भांडी आज संध्या संधानाची भांडी, भांडीच आहेत ना ती. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार करून पाही म्हणजे कळे. आणि ते जे विचार वेदांमध्ये आलेले आहेत, ज्या विचाराने आपला उद्धार होतो, त्यापैकी एक विचार आज आणि उद्या आपल्याला विचारायला घ्यायचा आहे. शांत बसून आपण विचार करूया. मला काही कळतंय अशा आविर्भावात अजिबात मी बोलायचं नाही, किंवा तुम्ही तसं समजू नका याला काय कळतंय किंवा कळत नाहीये. मी नेहमीच याला उदाहरण देतो. आरशामध्ये बघत असताना आरशाला काय मोठी अक्कल असते म्हणून आपण बघतो काय आरशात, काय त्याला मोठी अक्कल आहे आरशाला असं म्हणतो का आरशाला? नाही, त्याला काही अक्कल असायचं कारणच नाहीये. तो फक्त माझ्या चेहऱ्यावरचे डाग दाखवतो. चेहऱ्यावरचे डाग दाखवतो त्याला आरसा म्हणतात. आणि अंतःकरणावरचे डाग दाखवतो आणि सौंदर्यही दाखवतो, त्याला निरूपण म्हणतात. रूप दाखवतो ते निरूपण. निश्चयेन रूपितम इति निरूपण. माझं मला रूप कळतं आणि याच्यासाठी निरूपण अनेकांची ऐकावीत, ऐकतोच आपण. आज आणि उद्या आपण थोडा अभ्यास करूया. एक विचार मी आपल्याला समोर घेतोय. अभंगाचे शब्द आधी ऐका आणि मग त्या अभंगामध्ये थोडा वेळ उतरूया आणि सूचना देऊया त्या विचारांनी. आम्ही रामाचे रामाचे दासरंग दीन त्याचे, सर्व काळ हरीचे ध्यान, सर्व काळ हरीचे ध्यान. नाही आणिक साधन चित्त गुंतलेसे ध्यानी, सदा हरीचे भजनी. राम सर्वांचे दैवत, भाव जाणून जैसा जेथ. राम तारक दीनांसी, राम तारक दीनांसी, चमत्कार रामदासी. आम्ही रामाचे रामाचे दासरंग दीन त्याचे. जय जय रघुवीर समर्थ. ज्या विचाराने जीवाचं कल्याण होतं असा एक विचार, जो जीव प्रारब्धाने अमक्या अमक्या ठिकाणी जन्माला आलेला आहे, देहधारण त्यानं केलेलं आहे, पूर्वीच्या कर्माप्रमाणे आणि आत्ताच्या इन्व्हायरमेंट प्रमाणे, आत्ताच्या वातावरणाप्रमाणे
त्याच्या अंतःकरणामध्ये लहानपणापासून त्याला जेव्हा कळायला लागतं तेव्हापासून त्याच्या स्वतःच्या म्हणून विचार विश्वांचा एक विचार विश्व त्याचं निर्माण होत असतं. अगदी लहानपणी आपल्याला सांगतं कोणीतरी, ही तुझी आई, हे तुझे बाबा. ही आई कोण आहे, ती कोण आहे कळतं, ही आई. हे बाबा, हे काका, हे मामा, हे तुझं असं शरीर, नाक कुठे आहे, नाक तो असा, कान कुठे आहे, असं विचारांचं विश्व वाढत जातं. हे देहापुरतच नव्हे, आतल्या आत सुद्धा अनेक विचार अनेकदा आपल्या जीवनामध्ये खूप लाड होतात आपले. 50 ओलांडलेला नाही पटणार, नाही, शक्यच नाही पडणार. आमचं लहानपणी झालेलं नाही. हल्ली फार लाड असतात. कालच मी एक प्रसंग पाहिला, एक छोटी मुलगी त्या कॉटवर जोरात पाय आपटत होती. जोरात पाय आपटत होती तिकडे, काल संध्याकाळी, काल सकाळी. तर मी फक्त एवढंच म्हणलं, आता जेवायला चला, नंतर पाय आपटत. आई म्हणली बोलू नका, ती रडते लगेच. आपण लहान असतो तर दोन कानफडात दिले असते काही आपल्याला. असं असतं, ते काही चुकीचं बरोबर मध्ये नाही. त्यामुळे नंतर काय होतं, लाडाने मुलं नासे. मला वाईट याचं वाटतं, माझा परिचय नाही त्यांचा, मला काही ते म्हणाला नाही, पण त्यांना तसं वाटलं की बापरे आता अजून रडली तर रडू दे, राहू दे एक दिवस उपाशी. असं होतं की नाही आपण लहानपणी. हे आधी व्हिटॅमिनच बंद झाले पोरांना, त्यामुळे आशक्तच असतं, म्हणून आत्महत्या करतात पोरं. हे लक्षात ठेवायला वाटते माझं. छोट्याशा गोष्टीनं जे डिझॉल्व वाईट वाटतं ना, छोट्याच्या गोष्टीनं माणसं संपून जातात ना, ह्याचं कारण असं की लहानपणी आपली लाड असो. मला मुद्दा सांगायचं नाहीये, पण मला हे हायलाइट करावं वाटलं, कारण नाही तर आपण आपल्या पोरांचं नुकसान करतोय. आपल्याला लहानपणी हे सांगितलं जातं, हे असं आहे, हे असं आहे. अनेक जीवनात आपल्याला अपमान घडतात, सन्मान घडतात, आणि मग आपण बनत जातो. आजूबाजूच्या सगळ्या वातावरणाच्या प्रमाणे आपण मोल्ड होतो, तसा मोल्ड तयार होतो. हे सगळ्यांचंच आहे, तुमचं माझं असं नाही. इथे हा विचार फार महत्वाचा आहे. कळायला लागल्यानंतर जर मी नको त्या गोष्टीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गुंतलो आणि नाशिवंत पदार्थांना माझं समजून बसलो, तर परिणाम असा होईल की ते पदार्थ नाश पावले की माझा नाश झाला असा अर्थ होईल, असं मला वाटायला लागेल. असं माझं दुःखाचं कारण हेच आहे. शास्त्राने दुःखाची 2 कारणं सांगितली आहेत. 2च कारण आहेत. एक शोक दुःख, बरं का, एक शोक नावाचं दुःख आणि एक भय नावाचं दुःख. माझं काहीतरी गेलं या कल्पनेने जे दुःख होतं त्याला शोक दुःख म्हणतात, आणि माझं काहीतरी जाईल या कल्पनेने जे दुःख होतं त्याला भय दुःख म्हणतात. भीतीग्रस्त आहे की नाही मनुष्य, अगदी आनंदात जरी असला तरी उद्या हे राहणार नाही असा अंदाज, असं वाटू शकतो की नाही. बापरे, मेडिक्लेम कशाला उतरवतो. जर शरीर बिघडलं तर घरच्यांना ताप नको, काय होईल शरीराला, डॉक्टरना ताप होईल तर तिकडं होईल. अनेक अर्थाने भय दुःख आपल्यावरती काम करत असतं, आणि अशा अनेक स्तरामध्ये काम करत असताना आपण आपल्या आतमध्ये आपलं स्वतःचं एक विचार विश्व बनवून घेतो. तिथे आपल्याला समर्थ सांगतायत, नको तो विचार करू नको. नाशिवंत गोष्टींना जर तू माझं म्हणत राहिलास, त्याचा परिणाम त्याचा नाश झाल्यानंतर तुझा नाश झाला असा आरोप तुला करावा लागेल, आणि कारण नसताना तू दुःखी होशील. त्याचं ते दुःख नाहीच आहे आपलं. कुठल्याही कारणाने दुःख होतो की नाही मनुष्य. एक दृष्टांत म्हणून ऐका, हा सुंदर दृष्टांत आहे. एक म्हातारी आजी होती, झोपडीत राहायची गावाच्या बाहेर. काम काही नाही, काय थोडं वरण भात वगैरे करायची, झोपडीच्या दारात येऊन बसायची. झोपडीत एक पायरी होती झोपडीला, त्या पायरीवरून काम काय, नुसतं असं बघत बसायचं. आणि मनुष्य कधी नुसता बघत नाही, बघितल्यानंतर त्याचा विचार करतो. ज्याला बुद्धी आहे तो विचार करतोच ना. असं विचार करायची, आणि होता होता एकदा ती आजारी पडली. तिला कोणीतरी वरण भात आणून दिला. कळलं गावातल्या लोकांना, या बसलेल्या असतात आजी गेल्या कुठं.
वरण भात आणून दिला. मग 2-4 दिवस झाले, अगदी वैद्य आले, त्यांनी नाडी तपासली, म्हणले काहीच झालं नाही याची. सगळं 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 झालं. असं करता करता 15-20 दिवस ती बाई अगदी अंथरुणाला खेळली. आता अगदी रांगत सुद्धा तिला चालता येईल. तर कुणीतरी हे बाहेर गावचे वैद्य 2 दिवसाकरता त्या गावात आले होते. त्यांना सांगितलं बाबा तुम्हाला फी मिळणार नाही, पण असं एक सेवा कायदे म्हणून तुम्ही कराल का? आमच्या गावाच्या बाहेर एक आजी राहतात, त्यांना येणं शक्य नाही. आमच्या गावातल्या वैद्यांनी पाहिलं, त्यांना काही सापडलं नाही, तर तुम्ही बघाल का? त्या म्हणले जाताना तिथनच जाणार आहे, मी पाहतो. आणि मग त्यांनी अशी नाडी पाहिली आणि त्यांच्या लक्षात रोग आला. नुसती नाडी पाहिल्याबरोबर लोक लक्षात येतो तो खरा वैद्य. आमच्याकडे मेहेंदळे बुवा नावाचे कीर्तनकार होऊन गेले. मेहेंदळे बुवा पुण्याला, खूप चांगलं, तुम्ही पाहिलं असेल त्यांचं कीर्तन. गंमतशीर बोलायचे ते, सारख्या प्रहेलिकेच्याच भाषेत बोलायचे. गुणगुणणं सगळ्यांना येतं म्हणाले, गुणगुणणं किती लोकांना येतं, असं खूप सारखंच बोलायचं ते. एका वैद्याला म्हणाले, एका डॉक्टरना म्हणाले, निदान तरी करायला शिका म्हणाले. स्थळ आहेत ते, त्याच्याबद्दल काही नाही. पाहिल्याबरोबर विचारलं. आता गर्दी पण खूप झाली. आता आजी म्हणतात का काय, उगाच करतात का? म्हणजे चांगले लोक होते ते, असं त्याचा अर्थ आहे. त्या आजीचा आपल्याला काही फायदा आहे का म्हणून गर्दी नव्हती, त्या चांगल्या आहेत एवढंच. आजी तुम्ही 15 दिवसांपूर्वी आजारपणात सुरुवात झाली, हो म्हणाले. त्यावेळेला तुम्ही काय पाहिलं सांगा. तुम्ही काय पाहिलं म्हणजे म्हणाले, मी दारात बसली होती आणि माझ्या समोरून 200 गाड्या कापसाच्या भरलेल्या गेल्या, बैलगाड्या. 200 बैलगाड्या मोजल्या मी, रिकामेच ना. 200 बैलगाड्या समोर गेल्या, 1, 2, 3, 200. आणि मला याचा टेन्शन आला. आता याला कातकरी किती मिळणार, कधी मिळणार? 200 बैलगाडीचे फुल असेल, कपाशी ती भरलेली असेल, गच्च असं भरतात ना कापसाची गाडी. याला किती भरणार आता? याला किती लोक लागतील ते कापूस पिंजारी किती मिळणार, कधी मिळणार, कसा होणार कापूस कापून पिंजून? त्यानंतर वस्त्र बनवायला कातकरी किती लागतील, ते दोरा बनवायला. त्यानंतर वस्त्र शिवायला किती कारखाने लागतील, आणि इतकी वस्त्र विकत कोण घेणार? आणि या विचाराने मी आजारी पडले. डॉक्टर म्हणले तुम्हाला माहिती नाही का काय, पुढच्या गावात गेल्यानंतर त्या सगळ्या बैलगाड्या कुठं तरी ठिणगी पडली, सगळ्या बैलगाड्या बैल सोडून ठेवलेले होते जळून गेल्या. एकदम टणक म्हातारी उठून बसले, होय का? उगाचच त्याचा विचार करत बसले. जुने कीर्तन सांगायचंय मी, कुठंतरी हरदास कीर्तन त्याच्यात ऐकलेली आहे. असं होतं की नाही बघा. आणि याच्यावरती ते भावगीत आहे, कुणाचे ओझे काय संबंध आहे का माझा त्या ट्रम तात्याशी? नाही पण चुकतच आहे गड्या त्याची. अगदी माझं नडत असेल त्याच्याने, तरी सुद्धा हा विचार मला करता आला पाहिजे की मी जर भगवंताचा चांगला उपासक असेल, मी कुणाचं वाईट करणार नसेल, केलेलं नसेल, आणि मी माझ्या कामात परफेक्ट असेल, तर योगक्षेमं वहाम्यहम् ही योगी माझ्याकरता लिहिली भगवंत. टेंबे स्वामीला कोणीतरी एकदा प्रश्न विचारला होता गरुडेश्वरी असताना, की महाराज इस्लाम धर्मीय लोकांनी इतकं शासन केलं आपल्यावरती, इंग्रजांनी इतकं शासन केलं, भक्तांनी वागायचं कसं? भक्तांनी कसं वागायचं? काय करणं, काय केलं म्हणजे आपलं कल्याण होईल आणि आपल्याला चिंता लागणार नाही? ते म्हणाले बघा, भक्ता करता एक श्लोक भगवंतांनी सांगून ठेवलाय गीतेमध्ये, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भक्ता करता लिहिला की नाही? तुम्ही भक्त आहात की नाही? कृष्णाने तुमची जबाबदारी घेतलेली आहे ना, भगवंतांनी जबाबदारी घेतली ना. रामाचा पण अगदी असा श्लोक आहे की जो मला असा शरण येतो त्याचा मी सगळं जीवन अंतर्बाह्य चालवतो, भगवंत असं म्हणा. हे अवतारांच्या मुखात जरी वाक्य घातली असली व्यासानी, तरी हे ईश्वराचं वचन आहे. ईश्वर म्हणूनच बोलतायत ना भगवान. श्रीकृष्ण उवाच एकदाही नाही गीतेमध्ये, भगवान उवाच आहे म्हणजे भगवान बोलतायत, ईश्वर बोलतो. आणि ईश्वर हा सगळ्यांचा आहे.
ईश ईश ती धातू आहे, सगळ्यांवर रूल, सत्ता त्याचीच आहे. मग सगळ्यांची काळजी त्याला नाही का? असं म्हटलंय का बाबा त्यांनी, कृष्णाने, की भाजपचं राज्य असेल तरच तुम्हाला भाजी भाकरी मिळेल, काँग्रेसचं असेल तर मिळणार नाही. मला आदर आहे या सगळ्याबद्दल बघा, मी काही त्या राजकारणाबद्दल बोलत नाहीये. विचार हा करावा की जे लोक पुण्यवान आहेत ते सत्तेवर बसतात, पुण्य संपलं की खाली उतरतात. इंग्रज या देशावर राज्य करतील, इस्लाम धर्मीय या देशावर राज्य करतील, हे भागवतातल्या 12व्या स्कंदामध्ये शुकदेवांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. करुंड शब्द वापरला की करुंड म्हणजे इंग्रज. म्लेच्छांचं राज्य येईल, इस्लाम धर्मीय, समर्थ म्लेच्छच म्हणतात बघा इस्लाम धर्मीय. त्यांनी पुण्य केलेले म्हणून ते सत्तेवर आहे. आता ते चांगलं काम करतात म्हणून आपण त्यांना आदर देतोय, आता सध्याबद्दल बोलतोय. राजा चांगला आहे हे आता आपल्याला वाटतंय, मला तरी वाटतंय, वैयक्तिक मत सांगतोय माझं मी. दिल्लीलाही बरा आहे आणि मुंबईलाही चांगलं, पण त्यांचं ते पुण्य आहे. आणि आता पुण्य करतात त्याच्या विचार ते परतही येतील, मला माहिती नाही, परतही असतील किंवा त्यांचा राज्य राहील. जो पुण्य करतो तो तिथे राहतो. आपण वारंवार पुराणामध्ये ऐकतो की अमक्या अमक्या राजाने यज्ञ केले आणि मग त्याचं राज्य आलं, अमक्या अमक्या दैत्याने यज्ञ केले, नाही का, त्या बलीचं सांगतो ना आपण, 99 यज्ञ केले, 100 तो सगळीकडे राजा झाला. आणि आता 100वा विश्वजित यज्ञ केल्याबरोबर तो इंद्रपदावर बसणार होता, तेव्हा वामन होऊन गेले, त्याचा यज्ञ होऊ दिला नाही, पुण्य करू दिला नाही त्याला. त्या पुण्याचा प्रभाव म्हणून ते तिथे आहे. जसं त्यांचं कर्म त्यांच्या करताय तसं आपलं कर्म आपल्या करताय. आणि आपलं कर्म जर आपल्या करता असेल तर सरळ आहे, आपण कुणाच्या किती अधीन व्हायचं, विचाराने. देह अधीन असू द्या, आपण विचाराने कुणाच्या किती अधीन व्हायचं याचा विचार करून ठेवला पाहिजे. म्हणून आपण कुणाचे आहोत, समर्थ सांगतात आपण देहाचे नाही आहोत. देह अत्यंत तात्पुरता, गेल्या जन्मीच्या कर्माचा परिणाम म्हणून तुमच्या जवळ हा देह आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे प्राप्त झालेल्या आहेत. तुम्ही या कशाचे नाही आहात, सध्या त्याच्यात आहात. एखाद्या गाडीत बसावं, तसे आपण आता या गाडीत बसलोय. उपनिषदातले मंत्रच आहेत, त्याच्यात वेळ नको घालवायला मंत्राचे प्रमाण द्यायला. याच्यात आपण आता आहोत, पण आपण याचे नाही आहोत. आपलं मूलद्रव्य काय आहे? रामाचे. इथे षष्ठी तत्पुरुष समास आहे, षष्ठी म्हणजे चाचीचे. आणि त्या षष्ठीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. कुठली षष्ठी आहे ती? एखादा रागावला तरी त्यांनी माझी षष्ठी केली म्हणतात, असं म्हणतात ना. म्हणजे माईवरनं मला बोलला, खूप रागावला मला, अंका मनुष्य. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण कुणाची मालकी मान्य करतो, आणि एक म्हणजे आपलं मूलद्रव्य काय आहे. या दोन्हीला सेच म्हणतात. तुम्ही कुणाचे हो? आम्ही कुलकर्ण्यांचे. तुम्ही? आम्ही जोशांचे. म्हणजे त्या घराण्यात मी जन्माला आलो, म्हणजे हा देह त्यांच्या मालकीचा आहे. आणि हा देह पंचमहाभूतांचा पण आहे. म्हणजे देहाचं मूलद्रव्य काय आहे? पंचमहाभूत आणि त्रिगुण आहे. पण ते पंचमहाभूत त्रिगुण सध्या ज्या डीएनए मध्ये आहेत, त्या डीएनएचं नाव काय आहे? कुलकर्णी. 4-4 कोटी वर्ष लागतात बरं डीएनए बनायला. आता परवाच मी तुला एक वाचला की एखादा डीएनए बनायला 4-4 कोटी वर्ष लागतात आणि मग निर्मिती होत असते. म्हणून डीएनए बदलू द्यायचे नसतात. बदलायचे का नाहीत? अमुक अमुक मॅरेज करू नका हे म्हणतात. त्याचं कारण काय? विचार करावा. म्हणू असं का म्हणतो? त्याला काय त्याची मुलगी खपवायची का आपल्याकडे? असो, वेगळा ट्रॅक आहे तो. पण आता महाभारताचं सगळी झालं होतं म्हणून ते डोक्यात आलं. 2 गोष्टींना आपण चाचीचे आहोत. एक म्हणजे आपल्याला आपल्या सगळ्या देह, मन, बुद्धी, प्राण आणि आपल्या आतमध्ये असणारं चैतन्य याचं मूलद्रव्य काय आहे आणि हे सगळं कुणाचं आहे? तर समर्थ म्हणाले 2ही अर्थाने, आम्ही रामाचे. हा भाविकतेचा मुद्दा नाहीये. केवळ भावुकतेला हो आम्ही तुमचेच आहोत, आम्ही कुणाचेच नाही. हे भावुकतेचा मुद्दा नाही, हा सिद्धांताचा मुद्दा. इट्स अ फॅक्ट. असंच आहे. कसं आहे तसं? थोडा विचार करायचा आणि थांबायचा. हे विश्व निर्माण होत असताना कसं निर्माण झालं?
झालं याच्याबद्दल अनेक ग्रंथांनी अगदी समर्थांच्या दासबोधातही विश्वनिर्मितीची प्रक्रिया आहे, पुराणांमध्ये आहे, वेदांमध्ये आहे, सगळ्यात आधी वेदांमध्ये आहे. वेदांमधून ती शास्त्रामध्ये आली. वेदशास्त्राचं सार पुराणात असतं. शास्त्र म्हणजे स्मृती, बरं का, सगळ्या स्मृती म्हणजे शास्त्र आहे. याज्ञवल्क्य स्मृती असेल, बाराच्या स्मृती असेल, एक मनुस्मृती आपल्याला माहिती असते बरं, मनुस्मृती असेल, ह्या सगळ्या स्मृती म्हणजे शास्त्र आहेत. म्हणजे कायदे लिहिले जातात ते स्मृतीत लिहिले जातात आणि कायदे कुठल्या बेसवर लिहिले जातात ते वेदामध्ये असतात. जसं एखाद्या देशाचं मोठं संविधान असतं, फ्रान्सचं संविधान आहे किंवा अमेरिकेचं आहे, इंग्लंडचं आहे, ते बघून आपलं भारताचं लिहिलं गेलं असं आपण म्हणतो. पण गंमत म्हणजे परवाच मोठा एक हे आला होता की फ्रान्सचं असेल, इंग्लंडचं असेल, अमेरिकेचं असेल, ही सगळी संविधानं कशा काय बघून लिहिलं गेली तर वेद आणि मनुस्मृती बघून लिहिली गेलेली. आणि त्याच्या आधी नव्हतेच ती, हे संविधानच नव्हती, कॉन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतात ते नव्हतीच, आणि ती बघून लिहिली गेली. म्हणजे इनडायरेक्टली आपल्या याच्यामध्ये मनुस्मृती झालेली आणि वेदांचा तर उल्लेखच केलाय बाबासाहेब आंबेडकरांनी, तो मुद्दा नाही. तसं कायदे हे संविधानात लिहिलेले नसतात. संविधानामध्ये हा देश कसा चालेल, कुठल्या धर्तीवर चालेल हे लिहिलेलं असतं. पण मग ते कायद्यात रूपांतर कसं होतं तर ते संविधान पाहून कायदे तज्ञ कायदे तयार करतात आणि मग कायद्यांचं एक पुस्तक येतं लॉज. आणि पुराण जी नंतर येतात ते हे दोन्हीचं एक सार हे पुराणामध्ये येत असतं. म्हणजे नुसते लॉज हे लॉच्या पुस्तकात असतात आणि केस लॉज म्हणजे कुठल्या ठिकाणी कुठल्या कायद्याने कुठली केस चालवली गेली, कुठल्या कोर्टामध्ये, चेन्नईच्या खंडपीठात हे औरंगाबाद खंडपीठामध्ये अशी चालवली गेली, मग त्याचा रेफरन्स देऊन नंतरचे वकील असतात ते आपली केस पुटअप करतात की या दृष्टीनं आमची ही केस चालवली जावी आणि बऱ्याचदा विजय मिळायची शक्यता असते, कारण त्यांना त्याच्यातला होत नाही बा, त्याला मिळता येतं, हो तसंच सेम केस दिसते, काय हरकत नाही. आणि या केस लॉज म्हणून पुराण ऐकायची, म्हणजे आपल्या तयार होतं ते लॉज तयार होतो, केस तयार होत नाही. गोष्टी फक्त सिद्धांत म्हणून सांगण्याकरता असतात, सिद्धांत डोक्यात बसतो. दृष्टांताशिवाय सिद्धांत कळत नाही म्हणून दृष्टांत सांगावा. हे मी कशा करता सगळं बोलतोय की हे सगळ्या आपल्या मूळ ग्रंथामधून आले. आपल्यासमोर दासबोध आहे, दासबोधाने स्वच्छ सांगितलं की काहीही नव्हतं, हे काही नव्हतं. आणि काही नव्हतं असं होतं का तर तसंही नव्हतं, कारण काही नव्हतं, काही नाही म्हणजे आकाश शून्य हे सुद्धा निर्माण करावं लागतं. शून्य निर्माण करायला सगळ्यात व्याप होतो आणि नंतर मग सगळं विश्व निर्माण होतं. दृष्टांत सांगेल मी, का म्हणले तुम्ही कुठं निघालाय, म्हणले कीर्तनाला निघाले. खिशात काही पैसे आहेत तर कीर्तन जाताना कशाला पैसे पाहिजे. माझ्या खिशामध्ये 0 रुपये आहे. किती पैसे आहे? 0. म्हणजे शून्य निर्माण करणारा कोणीतरी आहे की नाही? मोकळी पर्स घेऊन कीर्तनाला येणारा जय जय. हे शून्य निर्माण करण्यात आलं, त्याच्या अलीकडे पलीकडे नको जायला की अजून कसं काय काय झालं. शून्य नावाची गोष्ट निर्माण झाल्यानंतर तिथे वारा निर्माण झाला. त्या वाऱ्याचे 2 प्रकार निर्माण झाले, एक थंड वारा व्हायला आणि एक गरम वारा व्हायला. असे दोन्ही वारे आपण आपल्या आकाशातून निर्माण करू शकतो. आकाश आपल्या पिंडी ते ब्रह्मांड आपल्यावर विचार करा. आपण गारही वारा काही लागलं की बाळाला आपल्या आणि त्याच्या डोळ्यात काय गेलं की होतं की. चहा थंड करायकरता आपण कुठला वारा घालतो? थंड. गरम वारा घालून चहा गरम होत नाही ना. असा आकाशामध्ये वारा व्हायला डोळ्यासमोर. हे बघा, ऍप्लिकेबल करा ते सगळं मला माझ्या अनुभवाच्या क्षेत्रात आणता आलं पाहिजे. मग म्हणजे तत्वज्ञान कळायची शक्यता निर्माण होते. नाही तर तत्वज्ञान त्याच्या ठिकाणी असतं, माझी झोप माझ्या ठिकाणी असते आणि कळत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. माझ्या बुद्धीला ते कळलं पाहिजे, बुद्धीतनं हृदयात उतरलं पाहिजे. बुद्धी चाळणी आहे, गाळणी आहे, चहाची असते तशी. बुद्धीतही साठवून ठेवायचं नाही, तर त्याचा अहंकार होतो. बुद्धीतनं ते हृदयात म्हणजे निश्चयात गेलं पाहिजे आणि मग जे काय व्हायचं ते होतं. असं तर त्या निराभासामध्ये वायू निर्माण झाला, आकाश निर्माण झालं, वायू निर्माण झाला आणि वायूच्या 2 झुळका व्हायला. थंड झुळूक वाहिली, त्यातून पाणी निर्माण झालं आणि गरम झुळूक वाहिली, त्यातून अग्नी निर्माण झाला
आणि त्यानंतर अग्नी घट्ट 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 होत गेला आणि मग सगळ्यात शेवटी असा सॉलिड असं पृथ्वीसारखं काहीतरी निर्माण झालं. आणि मग त्रिगुण पंचमहाभूत निर्माण होता 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 आणि त्या पंचमहाभूत निर्माण झाल्यानंतर सुद्धा गुणसूत्र निर्माण झाले. सूत्र म्हणजे सरळ असं दोरा आणि गुण, सगळ्यात गुण आहे. सोन्यामध्ये काहीतरी गुण आहे, आणक्यामध्ये काहीतरी गुण आहे, पण ते सूत्र सोन्या म्हणजे जड पदार्थापासून जड पदार्थ वाढत नाही, पण असं त्यांनी जड चेतन एकत्र कॉम्बिनेशन केलं ब्रह्मदेवानी की या जड चेतनाने एकत्र येऊन मैथून जर केलं स्त्री पुरुषांनी कुठल्याही जातीच्या म्हणजे कुत्रा असेल, मांजर असेल, काय असेल, पहिल्यांदा त्यांनी मनुच निर्माण केला. म्हणजे ब्रह्मदेवातनं दुसरा ब्रह्मदेव निर्माण झाला, तो मनु, आणि अर्धा झाला, अर्धी शतरूपा म्हणजे पत्नी आणि अर्धा मनु निर्माण झाला. आणि याप्रमाणे सगळेच्या सगळे प्राणी निर्माण झाले, माणसं निर्माण झाली, सगळ्यात शेवटी माणूस निर्माण झाला. मुद्दा आपल्याला काय बघायचं की आपला देह सुद्धा आपले वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, केव्हा तरी आपल्याला इथपर्यंत जाऊन पोहोचावं लागेल की कुठल्या तरी ऋषी कुळातून आपण जन्माला आलोय आणि आईकडून मनुचे आहोत आपण. देवहूती आणि मनु, देवहूतीची आई शतरूपा आणि मनु, आणि या शतरूपेची जी संतान आहे त्या देवहूती आहे, अकुती आहे, प्रसूती आहे, उत्तानपाद आहे आणि प्रियव्रत आहे. या देवहूतीची जी मुलं निर्माण झाली मुली, या 9 मुली आहेत. अनुसूया आहे, कला आहे, मरीची, आणि त्या कुठल्या तरी ऋषींना देण्यात आल्या. आणि आपण सगळे ऋषींची नावं सांगतो की नाही. आता याचा विचार करूया की असे जर मागे 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 गेलो तर केव्हा तरी आपण परब्रह्मापासून निर्माण झालोय की नाही. आणि विशेष म्हणजे या सगळ्या याबद्दल मनु आणि शतरूपा याबद्दल सगळ्या धर्मांचं साम्य आहे बरं का. कुराण हेच सांगतं, नावं वेगळी देत असेल, बायबल हेच सांगतं, ऍडम आणि ईव म्हणतात. म्हणजे आपल्या सगळ्यांची शरीर ही त्या डीएनए पासून निर्माण झाली आहे जे डीएनए तेव्हा निर्माण झाले विश्व निर्माण होत असताना. गुणसूत्र निर्माण झाली, गुणसूत्रांच्या आधी काय निर्माण झालं तर पंचमहाभूत निर्माण झाली, पंचमहाभूतांच्या आधी काय निर्माण झालं तर त्रिगुण निर्माण झाले, आणि त्रिगुणांच्या आधी काय होतं ते आपण आहोत. आज जरी आपण आपलं कन्व्हर्शन काय सुमंत अमुक तमुक असं झालं असतं, आता जरी आपण याला काहीतरी वेगळी वेगळी नावं गुणसूत्रांची नावं दिली असली तरी ती गुणसूत्र ज्याचे आहे ते निर्गुण तत्व जे आहे ते राम नावाचं तत्व आहे आणि आम्ही त्याचे आहोत. हा सिद्धांत आहे पहिला. आम्ही रामाचे दास रंग दीन त्याचे. या पुढच्या चरणाचा विचार वेगळा आहे, तो उद्या आपल्याला करायचा आहे. म्हणून हे जर समर्पण आपल्याला करता आलं, डायरेक्टली परब्रह्मापर्यंत आपल्याला विचाराने जाणं ज्याला शक्य त्याने जावं, कारण हे खरं म्हटलं तर हे पटकन काम होणार आहे. विहंगम मार्ग आहे, विहंगम नावाचा मार्ग सांगितला. 2 मार्ग आपल्याला माहिती आहे, पिपीलिका म्हणजे मुंगीचा मार्ग आणि विहंगम म्हणजे पक्षाचा मार्ग. पक्षाला जर वाटलं या झाडावरून त्या झाडावरती आपल्याला जायचंय, तिकडचा आंबा चांगला आहे इकडच्या पेक्षा, इतर कमी आहे तर कच्चे आहे, तिकडचा आंबा जरा बरा आहे म्हणून इकडून तिकडे जायचं वाटलं पक्षाला, म्हणजे पक्षात इकडून तिकडे जाणाऱ्यांबद्दल नाही म्हणत आहे मी. पंखवाला पक्षी त्याला जर इकडून तिकडं तर काही असं असं फ्लाय करत करत जातो, त्याच्यावर जातो, लगेच ते फळ लगेच खायला लागतो. हा एक मार्ग आहे. आता तो मार्ग सांगितला मी. आणि दुसरा पिपीलिका मार्ग आहे. एकदम डायरेक्टली आपल्याला परब्रह्म नावाची गोष्ट कळणं, म्हणजे एकच ते तत्व, एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. भ्रम निरूपणामध्ये भ्रम सांगत असताना सांगतात भ्रम आहे. त्याचा विचार करता आला तर करा, नाही तर ते परब्रह्म विश्व सांभाळायकरता ईश्वर होतं. ईश्वर नावाची जी पोस्ट आहे ते काहीतरी पुढे सांभाळायची गोष्ट आहे, म्हणून त्याला मॅनेजर, व्यवस्थापक, म्हणजे व्यवस्थापनाचं काहीतरी जबाबदारी म्हणून त्याला मॅनेजर म्हणतात ना. कंपनीच नाही कसला व्यवस्थापक, त्यांची कंपनी आहे का म्हणले नाही, मग कसले व्यवस्थापक आहेत ते नाही. नुसतं आपलं त्यांनी लिहिलंय, नुसतं लिहिण्यात काय मजा आहे. ईश्वर ही पोस्ट कधी आहे, काहीतरी रूल करायचं असेल, विश्व निर्माण केलंय, विश्व सांभाळायचंय, विश्व नाहीचं करायचं, ह्या पोस्ट करता ईश्वराची गरज आहे. मग तेच परब्रह्म ईश्वर होतं आणि तो ईश्वर केव्हा तरी अवतार होतो.
या 3 गोष्टींचा विचार करावा आणि या तिन्ही पैकी मी कुणाचा आहे, ज्यातल्या त्यात मला जे कळेल, त्यातल्या त्यात मला काय म्हणजे पोहोचणं शक्य आहे जिथपर्यंत, माझी पोहोच जिथपर्यंत आहे तिथपर्यंत विचार करावा. अवतारापर्यंत आपण विचार करू शकतो. आम्ही रामाचे रामाचे, हनुमंत असेच म्हणाले की आम्ही रामरायाचे, आणि रामरायाची जीवनभर सेवा केली. शेवटचा जो काही त्याचा विचार आहे, देह बुद्ध्या तो दासोहम, त्याचा आज नको आपल्याला विचार. पण आम्ही रामाचे रामाचे म्हणत असताना आपण कुठल्या तरी अशा सुपर पॉवरला आपला स्वामी, आपला मुख्य, मी त्याचा आहे असं मानायला सुरुवात केली की मग मी परब्रह्माचे परब्रह्माचे म्हणायची, त्या परब्रह्मरूपी रामाचे म्हणायची योग्यता वाढेल. त्याचा विचार आपण उद्या करूया. इथेच थांबतो. एक सुंदर आख्यान मी आपल्या समोर सांगणार आहे. मी त्याचा आहे, ही दीनता. पण समर्थाने इथे शेवटचं चरण म्हटलंय, राम तारक दीनांसी, बरं, चमत्कार रामदासी. मी ज्या क्षणाला दीन होतो, माझे सगळे अहंकार टाकून देतो, माझं सगळंच्या सगळं जे काही कल्पित असणारं जे ममत्वाचं क्षेत्र आहे ते फेकून देतो. नाशिवंत गोष्टींना माझं समजलंय किंवा नाशिवंत गोष्टींना मी त्यांचा आहे असं समजलोय, हे टाकून दिलं जातं. त्या क्षणाला मी दीन होतो आणि त्या दीनत्वाचा प्रभाव असा होतो की भगवंताला वाटतं अरे त्याला करुणा येते, याचे कल्याण केलं पाहिजे. राजा प्रामाणिकपणानं रडणाऱ्या बाळाला आई सांभाळते किती सांग. प्रामाणिकपणानं म्हणजे कारण नसताना न रडणार, खरंच कारण आहे त्याला, आणि रडला तो तर तिला दया येते की अरे 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 काय झालं काय झालं, गुडघ्याला लागलं का तुझ्या, मग ते औषध लगेच लावते. असं राम तारक दीनांसी, आणि काय चमत्कार घडतो याचं उत्तम उदाहरण मी आपल्या समोर आज ठेवायचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये चमत्कार रामदासी मूळ पदामध्ये माझे समर्थ सांगतात, रामाचे रामाचे आम्ही हो, रामाचे रामाचे आम्ही हो, रामाचे रामाचे रामाचे
नेहमीप्रमाणेच नवीन कुणी आला असेल त्याच्याकरता सूचना असते. जुन्या लोकांचा अजिबात अवमान करायचा हेतू नाही. कालच म्हणलं तसं जे काही आठवावे ते असे पूर्वीच आठावे असे खूप लोक इथे बसले. पण नवीन एखादा श्रोता जर आला असेल त्याच्याकरता मस्त बसा वगैरे, टाळी छान वाजवा अशी सूचना माझा विनंती असते. खणखणीत टाळी वाजवूया आणि छान नाम गाऊया. गडावर आपण